खूप छान कुटुंब होतं. माझी गाडी, बंगला सर्व सुखसोयी होत्या. पण माझ्या पतीच्या मृत्यूनंतर ती तिच्या एका मुलासोबत व पतीसोबत राहिली आणि मला माझ्या सुनेची एक वेगळी बाजू पाहायला मिळाली आणि मुलाची देखील. त्या दोघांच्या मनात काय आहे ते मला चांगलंच माहिती आहे. मी वृद्धाश्रमात जावं अशीच त्यांची इच्छा आहे. त्यांच्या मृत्यूनंतर मला हे सर्व पाहावं लागेल, ऐकावं लागेल याची कल्पना मी कधीच केली नव्हती. पण माझ्या मुलाचे आणि सुनेचे म्हणणे ऐकूनही मी इथेच राहण्यास सहमत झाले. कारण मी माझ्या नातवांना पाहू शकते. त्यांची झलक पाहून मला हायसे वाटते. माझ्या सुनेला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी घराबाहेर एका जुन्या खोलीत राहते. मुलाने थोडी दयाळूपणा दाखवला होता. तो मला वेळोवेळी राशन द्यायचा आणि मी स्वतः ते जेवण बनवायचे आणि खायचे. मी माझ्या मुलाला सांगितले आहे की माझ्यामुळे दोघांनाही काहीच त्रास होणार नाही. पण मला इथेच राहू द्या. मला याच घरात मरू दे. मला एवढंच हवं आहे. मी त्या असह्य परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःला भाग्यवान समजत होते की माझा मुलगा आणि सून निदान माझ्यासाठी एवढे तरी करत आहेत. माझा मुलगा सकाळी लवकर कामावर जातो आणि मुलेही त्याच वेळी शाळेत जातात व त्यानंतर माझा मुलगा संध्याकाळी परत येतो व मुले दुपारी येतात. त्यांना येताना पाहून मला मोठा दिलासा मिळतो. नातवांना पाहून चेहऱ्यावर हसू आणि आनंद होतो. मी असेच दिवस काढत होते. एक दिवस मी मोकळ्या हवेत फिरायला गेले होते. तर घरी येताना माझी जुनी मैत्रीण भेटली. तिच्याही पतीचे निधन झाले होते. हे ऐकून फार वाईट वाटले. मी तिला घरी बोलावले कारण तिच्या चेहऱ्यावरून ती खूप थकलेली दिसत होती. कदाचित तिच्याही घरी तिला त्रास होत होता. मी आग्रह केल्यावर ती घरी येण्यास तयार झाली आणि मग आम्ही बंगल्याचे गेट उघडून आतमध्ये आलो. समोर आमचा मोठा बंगला होता. पण मी तिकडे न जाता तेथेच शेजारी असणाऱ्या एका जुन्या रूममध्ये तिला घेऊन गेल्याक्षणी तिच्याही सर्व काही लक्षात आलं होतं. ती आतमध्ये आली. मी तिच्यासाठी चहा ठेवला आणि आमच्या गप्पा रंगल्या. दोघीही एकमेकींसमोर व्यक्त होत होतो. खूप दिवसानंतर कोणीतरी आपलं हक्काचं भेटलं होतं, जिच्याशी बोलून मनाला खूप बरं वाटलं. तिची अवस्थाही माझ्यासारखीच होती. म्हातारपण आपल्यासारख्यांना खूप रडवतं. बघता बघता वेळ दुपारची झाली. मग आमच्या दोघींसाठी मी जेवण बनवलं. मुलांना शाळेत घेण्यासाठी जात असताना माझ्या सुनेने मला आणि तिला जेवताना पाहिलं. ती तेथे काहीच बोलली नाही. पण त्यानंतर अधूनमधून ती माझ्याकडे नेहमीच यायची. आम्ही मनमोकळ्या गप्पा मारत असे. पण एक दिवस माझी सून मुलाला म्हणाली की तुझी आई इतकी निर्लज्ज आहे की आजकाल ती कोणालाही बोलावून खायला घालते. आम्ही मोठ्या कष्टाने कमावलेलं आहे आणि तुझी आई बघ काय करत आहे. जर ती काही दिवस उपाशी राहिली तर तिला सर्व समजेल. तिला घराबाहेर राहून स्वातंत्र्य मिळाले आहे. ती काय करते ते मला माहिती नाही. तेव्हा माझ्या मुलाने मला घराच्या मागे नेलं आणि मला एका झाडाजवळ बसवलं आणि आता तेथे बसण्यास सांगितलं. आता माझे अश्रूही सुकले होते. दुसऱ्या दिवशी जेवण मिळाले नाही. एक दिवस उपाशी राहिल्यावर मला हे वाटलं की मी काय चूक करतेय. मी आता माझ्या मुलाच्या ठिकाणी राहू नये आणि कदाचित माझी ही चूक असेल की माझ्या पालनपोषणात काही कमतरता आहे आणि त्यामुळेच हा निकाल आज लागला आहे. आता मी हे घर सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. खरं तर मला माझे घर सोडायचेच नव्हते. पण हे करणे आता गरजेचे झाले होते. अजून कोणत्याही भाबड्या आशेवर मी राहू शकत नव्हते. म्हणून मी माझा निर्णय मुलाला सांगितला. तो निर्णय ऐकून मुलाच्या चेहऱ्यावर एक विचित्र आनंद मला पाहायला मिळाला. तो पटकन तयार झाला मला सोडायला. माझी सून बोलत होती, आज रजा घे आणि आजच सोडून ये, नाहीतर काय माहिती काहीच दिवसात परत येईल. मी माझ्या सुनेला म्हणाले, मुलगी काळजी करू नकोस, मी पुन्हा येणार नाही. मी माझ्या नातवांना घट्ट मिठी मारली. मला माहीत होतं की आपण पुन्हा भेटू शकणार नाही. मलाही माझ्या मुलाला एकदा मनापासून मिठी मारायची होती. पण तो म्हणाला, चल लवकर जाऊ. मी माझ्या सुनेला स्वतःची काळजी घेण्यास सांगितले. त्यानंतर माझा मुलगा मला सोडून गेला. तेथे गेल्यानंतर माझ्यासारखे अनेक जण मला पाहायला मिळाले. काही दिवस मी उदास राहिले आणि मग मी सत्य स्वीकारलं आणि मी आता येथे आनंदी आहे. मी पण काही काम करते व आनंदी जगण्याचे ठरवलेले आहे.
पण हे कोणाच्या बाबतीत घडू नये असे मला म्हणायचे आहे. पण खरं तर हे कोणाच्याही बाबतीत घडू शकतं आणि हे कोणीच सांगू शकत नाही. पण अशावेळी पालकांनीही तयार राहावं. फक्त आपल्या मुलांना वाढवा आणि त्यांच्याकडून कशाचीही अपेक्षा करू नका, कारण हेच वास्तव सत्य आहे. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.